हा पहा, हा सिमेंटचा रस्ता आहे। आता ही गाडी चालली आहे, ही कल्याणच्या दिशेने चालली, नगरहून निघाली आहे, अहिल्यानगरहून। बघा, अहिल्यानगरच्या आणि कल्याणचा रस्ता आहे बघा, जाणाऱ्याला ही पट्टी आहे, ही मुरुमाची पट्टी आहे, ही निकृष्ट पट्टी आहे। NH222 नॅशनल हायवे क्रमांक 222। बघा यांची गंमत पहा, हे काय चाललंय। माननीय मोदी साहेबांच्या कालावधीमध्ये हा सिमेंट रस्ता होतोय, गरज नसताना, डांब रस्ते चांगले असताना अशा प्रकारचा सिमेंट रस्ते बनवण्याचा घाट घातला जातोय। बघा ही बस चाललेली आहे। आता या ज्यावेळेस या बसला एखादी गाडी ओव्हरटेकमध्ये येईल त्यावेळेस या बसची अवस्था तुम्ही पाहू शकता। तिला लगेच लेफ्टला खाली घालावी लागते गाडी, आणि त्याची मग ड्रायव्हरची जी हालत खराब होते ती तुम्ही पाहू शकता की एखाद्या दिवस मोठा अपघात होऊ शकतो किंवा काही होऊ शकतं। बघा हे चाक खाली गेलेलं आहे, या बसचं चाक खाली आहे, परत वर घेतली आहे। अशा प्रकारची सर्कस या पुणे नाशिक महामार्ग क्रमांक 222 हा विशाखापट्टणम हायवे आहे, हा कल्याण विशाखापट्टणम हायवे आहे। आणि याच्याकरता हजारो कोटीचा खर्च आपल्या केंद्र सरकार करत आहे, त्याचं बांधकाम सुरू आहे। इकडे खासदाराचं लक्ष नाही आहे आणि आमदाराचं लक्ष नाही आहे। काय करतायत हे लोकप्रतिनिधी, हे जनतेचे लोकसेवक, हे जर अशा प्रकारे अपघाताला निमंत्रण देणारे जर अशा प्रकारचं कंट्रोल असेल का। ही बस पाऊस आहे व हे मुरुम कसं भरलं बघा, हे सगळे खड्डे आहेत, साईडला मुरुम टाकला नाही, अशा प्रकारच्या निकृष्ट पट्ट्या आहेत। लोकांनी जायचं कसं, प्रवास करायचा कसा, जगायचं कसं। बघा या बसची हालत, डबल लाईनने गाडी आली की ही बस अशी खाली जाते, चिखलामध्ये याला जावं लागतं, पुन्हा वर गाडी घ्यावी लागते। ही अशा प्रकारची कसरत, अशा प्रकारचे जे निकृष्ट हायवे, जर हायवेचं काम चांगलं होईल जर सिमेंटने, परंतु तोपर्यंत जे हजारो लोकांचे किंवा शेकडो लोकांचे बळी जाणार आहेत। बघा हा आळेपाट्याकडे जाणारा ही कमान आहे, कल्याण या जखणगाव परिसरामध्ये आपण आता आहोत। अशा प्रकारचं हे आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं आहे, तेच तुफान न्यूज चॅनल आम्ही हे असं स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे आणि ही खरी परिस्थिती मांडत आहोत। जनतेने पण याला शेअर करावं, जास्तीत जास्त शेअर करावं। जखणगावच्या गावातून जुना रस्ता येतो, हा गावाकडून येणारा रस्ता आहे, हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होतोय। आणि अशा प्रकारचं जे आहे तर हे हायवेचं काम चालू आहे, कोणाचं लक्ष नाही, आंधळं दळतंय आणि कुत्रे पीठ खात अशा झाली। एक कुत्रा नाही, अनेक कुत्रे पीठ खात आहेत। अशा प्रकारचे जर हे अशा प्रकारचे खड्डे, जीवघेणे खड्डे असतील तर अशा प्रकारचे ज्या बसेस आहे त्यांचे अपघात होणार आहेत, इकडे अपघात होऊ शकतात। बसमध्ये 5-50 प्रवासी असतात। आता नुकतीच 2 दिवसापूर्वी अहमदाबाद लंडन जी विमानाची दुर्घटना घडली, त्यामध्ये 265 लोकांना आपला प्राण गमावं लागले आहे। कोणी कंट्रोल ऑथॉरिटी आहे की नाही, कंट्रोल ऑथॉरिटी आहे की नाही। अशा प्रकारचे कारचे पण चाके खाली जात आहेत, अशा प्रकारचे या पट्ट्या आहेत, या निकृष्ट पट्ट्या बनवलेल्या आहेत। बघा बसवाला कशी आपली वाट काढतोय आणि बस पळवतोय, म्हणजे ड्रायव्हरचा पण जीव धोक्यात आहे, प्रवाशांचा पण जीव धोक्यात आहे। एक बाजूला सिमेंट कॉन्क्रीटचं काम चाललेलं आहे, बघा ही पट्टी आहे सिमेंट कॉन्क्रीटची, बघा